मनोज जरांगे कोणाच्या आदेशाने आंदोलन करतात हे फक्त त्या उसळलेल्या मराठ्यांना जाऊन विचारा। मुख्यमंत्री महोदय घाबरले, उपमुख्यमंत्री महोदय गायब आहेत, बोलायला तयार नाहीत, मंत्री तर समोर यायला तयार नाही। मनोज जरांगे हे उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा काँग्रेसवाले असतील यांच्यामुळे आंदोलन करतायत, तर हा साफ गोड गैरसमज आहे। सोयीनं आंदोलन बदनाम करतायत, काही लोक मराठ्यांना बदनाम करू पाहतायत, काही लोक जे आमदार खासदार आता पाठिंबा देत आहेत त्यांना सुद्धा दिशाभूल करणारी वक्तव्य करतायत। आंदोलन बदनाम करण्यासाठी किंवा आंदोलनाला वेगळी दिशा मिळावी हा उद्देश जर कुणाचा असेल तर तो बालिश प्रयत्न आहे। ज्या मंत्र्यांनी राणेंनी जी जरांगे पाटलांबद्दल चुकीचे अपशब्द वापरले होते ते सुद्धा रस्त्यावर दिसायला तयार नाहीत। हिम्मत असेल राणेंमध्ये तर त्यांनी आता खरं तर मुंबईमध्ये एखाद्या रस्त्यावर कुठलीही सुरक्षा न घेता फिरलं पाहिजे। त्या बेताल वक्तव्यामुळे हे हजारो लोक रस्त्यावर आले। जिथून 100 गाड्या मी म्हटलं होतं निघणार होत्या तिथून 200-300 गाड्या निघाल्या। शेतकऱ्याचा सर्वसामान्य मुलगा फक्त आंदोलनामध्ये ज्या पद्धतीची अंतरवली सराटीत गडबड झाली आणि तिथून जे नेतृत्व उदयाला आलं, आज एक हाती तंबू त्या माणसाच्या हातामध्ये आहे, ही साधी गोष्ट नाही। कित्येक नेते आले, कित्येक नेते गेले, परंतु जरांगे पाटलांनी खरं तर ती वज्रमूठ तशीच बांधून ठेवली। समाजाच्या नावावर बरेच जण इकडे तिकडे फिरत होते, बरेच जणांनी काय 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 केलं, परंतु सगळ्यांना आता एका छत्रीखाली, एका छताखाली, एका शब्दाने जागेवर बसवण्याचं काम जरांगे पाटलांनी केले। म्हणून बऱ्याच जणांचा पोटसूळ सुद्धा उठतोय। बऱ्याच जणांना वाटतं की आंदोलन सक्सेस झालं नाही पाहिजे, सरकार तर देव पाण्यात ठेवून बसलंय, विरोधक तर वाटतंय की आंदोलन सरकारच्या विरोधात असंच चालू राहावं, पण सत्ताधारी अजून पुढे म्हणतायत हे जे काही आंदोलन आहे ते सरकार पुरस्कृत आहे। खर तर सत्ताधाऱ्यांच्या जिभेला हाड नाही, म्हणून सत्ताधारी म्हणतात की या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामागे विरोधी पक्ष आहेत, 3 पक्षाचं जे विरोधी गठबंधन आहे त्यांच्याच बळामुळे मराठे हे एकत्र झाले किंवा मुंबईच्या दिशेने निघाले। त्याच्यावर मुख्यमंत्री म्हणाले की मी बऱ्याच जणांना वाटतं की मी मुख्यमंत्री नसू नये म्हणून हे सगळं चाललंय। त्या पदाला किंमत आहे, व्यक्तीला किंमत नाही। आज फडणवीस साहेब आहेत, उद्या अजित पवार येतील, परवा परत एकनाथ शिंदे येतील, मुख्यमंत्री म्हणून कुणीही बसेल, महाराष्ट्राला काय देणं घेणं आहे? ज्या जनतेच्या मागण्या आहेत ते लोक हे पूर्ण करू शकणार आहेत का? लोकांना हे अपेक्षित आहे। तुम्ही कोण सत्तेमध्ये बसले म्हणून तुम्ही आंदोलन बदनाम करत असाल तर खबरदार। खर तर लोक हे फालतू भाषण किंवा चुकीचं डायव्हर्ट करणारं भाषण हे मराठे खपवून घेणार नाहीत असं दिसतंय। सगळ्यात वाईट आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की नरेंद्र पाटलांसहित मुंबईच्या 2-4 नेत्यांनी मुंबईमध्ये जात असताना छोटी छोटी आबरू जाण्यासारखी एक बॅनर लावली। देवेंद्र फडणवीसांनी अगोदरच आरक्षण दिलं होतं, ते महाविकास आघाडीला टिकवता आलं नाही अशा आशयाची बॅनर आहेत। अरे सरकार कुणाचं पण असू द्या, ज्यांनी पाप केलंय त्यांनी फेडलं, पण नंतर तुम्ही चांगले वकील देऊन तेच आरक्षण का वापस मिळवून देऊ शकले नाही याचं सुद्धा उत्तर कोण देणार आहे की नाही? आरक्षणाच्या आंदोलनाला बदनाम करून, आरक्षणाच्या समर्थकाला बदनाम करून कदाचित तुम्ही आरक्षणाची चळवळ बदनाम करू पाहताय, मनोज जरांगेंना बदनाम करू पाहताय। कदाचित फडणवीसांसहित सगळ्यांना असं म्हणायचंय मनोज जरांगे हे उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील किंवा काँग्रेसवाले असतील यांच्यामुळे आंदोलन करतायत, तर हा साफ गोड गैरसमज आहे। मनोज जरांगे कोणाच्या आदेशाने आंदोलन करतात हे फक्त त्या उसळलेल्या मराठ्यांना जाऊन विचारा, म्हणजे सगळी उत्तरं मिळतील। पण आंदोलन बदनाम करण्यासाठी किंवा आंदोलनाला वेगळी दिशा मिळावी हा उद्देश जर कुणाचा असेल तर तो बालिश प्रयत्न आहे असं मला या ठिकाणी ठामपणे सांगावं लागेल। कारण काही लोक सोयीनं आंदोलन बदनाम करतायत, काही लोक मराठ्यांना बदनाम करू पाहतायत, काही लोक
जे आमदार खासदार आता पाठिंबा देत आहेत त्यांना सुद्धा दिशाभूल करणारी वक्तव्य करतायत. याचं कारण एकच आहे, मुख्यमंत्री महोदय घाबरले, उपमुख्यमंत्री महोदय गायब आहेत, बोलायला तयार नाहीत, मंत्री तर समोर यायला तयार नाही. ज्या मंत्र्यांनी राणेंनी जी जरांगे पाटलांबद्दल चुकीचे अपशब्द वापरले होते ते सुद्धा रस्त्यावर दिसायला तयार नाहीत. हिम्मत असेल राणेंमध्ये तर त्यांनी आता खरं तर मुंबईमध्ये एखाद्या रस्त्यावर कुठलीही सुरक्षा न घेता फिरलं पाहिजे. कारण मराठी काय असतात, त्यांच्या सर्वोच्च नेत्याला बोलल्याबद्दल ते कशा पद्धतीनं घोषणाबाजी करतात हे सगळं चित्र राणेंना पाहायला मिळेल. पण हे सगळे सेक्युरिटीमध्ये सेफ झोन मध्ये बसून त्या ठिकाणी टीका करतात, आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करतात किंवा खालच्या पातळीची भाषा वापरतात. हे धादांत खोटारडेपणा आहे. त्यांच्यात हिंमत नाही महाराष्ट्राच्या समोर जनतेमध्ये येऊन बोलायची. आणि ही लोक कोण आहेत म्हणून सरकार घाबरलंय. आणि मग या सगळ्या वाचाळवीरांच्या टोकाच्या भूमिका ऐकून लोक ज्या पद्धतीनं उसळली, म्हणजे एका गावातून समजा 100 गाड्या जाणार असतील तर या लोकांच्या फालतू बोलण्यामुळे काही सरकारचे सुपारी बहादर ओबीसी नेते सो कॉल्ड सरकार पाडणार आहेत म्हणून हे आंदोलन सुरू आहे अशी जी भाषा करतात, हे स्पष्टपणे हे सुपारी घेऊन पैसे घेऊन काम करतात. या सगळ्यांच्या बेताल वक्तव्यामुळे हे हजारो लोक रस्त्यावर आले. जिथून 100 गाड्या मी म्हटलं होतं निघणार होत्या तिथून 200-300 गाड्या निघाल्या. मग संख्या का मुंबईमध्ये वाढणार नाही, गर्दी का दिसणार नाही, का आत्मविश्वास जरांगे पाटलांना येणार नाही? कारण लोक घरातली भाकरी बांधून निघालेत. तुम्हाला जर लक्षात आलं असेल, जे मराठी गाव खेड्यातून मराठवाडा झाडून आलाय, विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातले लोक झाडून गेलेत, खानदेश आणि कोकणातून सुद्धा प्रचंड बळ मिळालंय. सत्ताधारी सरकार आणि लोकप्रतिनिधींना सगळं माहितीये, पोलिसांकडे आकडा आहे. पोलिसांना जेवढ्या अपेक्षा नव्हत्या त्याच्या 10-20 पट लोक जास्त आले. त्याचं कारण असं आहे की या वाचाळवीरांमुळे, सरकारच्या चुकीच्या लँग्वेजमुळे लोक चिडली आणि आता ते ठामपणे सांगतायत, लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे. म्हणजे एक जरांगे उपोषणाला नाही बसले, एक जरांगे आंदोलन नाही करत, हजारो लाखो करोडो लोक म्हणजे जरांगे आहेत. अशी त्या आंदोलनाची आता स्थिती झाली, वातावरण झालंय. आणि म्हणून सरकारचे धाबे दणाणलेले आहेत, हे विसरता कामा नये. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा सांगतो की ज्या व्यक्तीनं महाराष्ट्र हलवलाय, देशात नाही इतर देशाच्या बाहेरून सुद्धा या आंदोलनाकडे लोकांचं लक्ष आहे. लोक साम दाम दंड भेद तयारीनिशी रस्त्यावर उतरलेली आहेत. पण जरांगे पाटलांनी सांगितलंय अनुचित प्रकार अजिबात काही करायचा नाही आणि 100% नाही झाला पाहिजे. आंदोलन संवैधानिक पद्धतीनं आहे, संविधानाला प्रमाण मानून त्या चौकटीत जर आरक्षण पाहिजे असेल तर 100% शांततेत आंदोलनं झाली पाहिजेत, तरच यश मिळेल. सरकारनं, जरांगे पाटलांनी सांगितलंय, सरकारने मदत केली परवानगी द्यायला किंवा 8 तासाचा क्लॉज टाकला, जे काय असेल ते असेल, सरकारनं मदत केली. आपण सरकारवर अवलंबून मागण्यांसाठी राहायचं, विसंबून अजिबात राहायचं नाही. म्हणून सगळी रसद खाण्यापाण्या सहित राहण्यासहित त्यांनी व्यवस्था केली. आणि शेवटी शेतकऱ्यांची पोर आहेत, कुणब्यांची पोर आहेत, कुठेही राहतात, कुठेही झोपतात, मिळेल ते खातात, जेवणाची चटणी भाकरी सहित ह्या सगळ्या सहित लोकांची व्यवस्था झाल्यामुळं लोकांना या आंदोलनामध्ये स्वयंप्रेरणेने त्या ठिकाणी आता बळ आलंय. मला तर वाटतं 1-2 दिवसामध्ये ज्याचा बाप तिकडं मुंबईला गेलाय त्याची मुलं बाळ आणि बायको सुद्धा जर या आंदोलनात अजून सहभागी झाले तर संख्या दुप्पट नव्हे तिप्पट होईल, अशी सुद्धा शक्यता नाकारता येणार नाही. स्वराज्याचं तोरण ज्या पद्धतीनं बांधलं गेलं होतं तसं आरक्षणाचा विजयी गुलाल सुद्धा ताकदीनं त्या ठिकाणी उधळल्याशिवाय येतील असं वाटत नाही. त्याच्यातून सुद्धा जर सरकारने फसवण्याचा किंवा पळवाट करण्याचा प्रयत्न केला तर मात्र
आज मुंबईतल्या सगळ्या बसेस जाम आहेत, सगळे चौक रस्ते जाम आहेत, सगळे रेल्वे स्टेशन हाऊसफुल आहेत, जाम करून टाकले, सगळे रस्ते फ्लायओव्हर जाम करून टाकले. असं कुठलाच मार्ग नाही की जिथं माणूस नाही. नुसती माणूस नाहीये, माणसांची गर्दी आहे खचाखच. पाऊस पडतोय, सगळं अंग ओलं झालंय, साहित्य ओलं झालंय, अजिबात तमा बाळगत नाहीत. याला म्हणतात प्रामाणिक लोकांच्या, निष्ठावंत लोकांच्या कष्टाचं बळ फळ. आणि म्हणून लोक रस्त्यावर आली, म्हणून लोक जरांगे पाटलांच्या सोबत आहेत आणि लोकांनी विश्वास टाकलाय त्यांच्यावर. म्हणून त्या विश्वासाला प्रमाण म्हणून जरांगे पाटील पण प्रयत्न करतात आणि जरांगे पाटलांसोबत विश्वास देणारे त्यांचे सहकारी सुद्धा तेवढेच ताकदीनं आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं स्वतः जरांगे पाटील सुद्धा त्या लोकांच्या प्रामाणिकपणे पाठीशी आहेत. मी आताच माझ्या युट्यूबवरूनच लाईव्ह केलं होतं, त्याच्यामध्ये मी काही लोकांशी बोललो. ते म्हणले जरांगे पाटील सांगतील तसंच होणार, अजिबात आम्ही माग सरकणार नाही. म्हणजे ही गोष्ट सामान्य नाही, एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय.